तर सकाळी सकाळी पाऊस चालू झाला आहे आणि आता वाजले 7. आमची तयारी झाली आहे, म्हणजे गाडीत किराणा भरून घेतला. पण जे आमच्याकडे पोरगं होतं कामाला ते अजून झोपेलच आहे. तर गेले त्याला आणायला. मग जाता जाता माझ्या बहिणीला घेऊन आणि तसंच आम्ही पुढे जाऊ. काल सांगितलंच होतं तुम्हाला की आज डाळ भात आणि बुंदीचा मेनू आहे, उसळ, असा 4 मेनू आहे आज. तर चला पुढं कंटिन्यू राहा आणि ब्लॉग बघत जा. म्हणजे एक लाईक एक सबस्क्राईबसुद्धा खूप महत्त्वाचं असते. तर असा सपोर्ट करत राहा तुम्ही. आणि व्हिडिओमध्ये काय आवडतं ते नक्की कमेंट करून सांगा. तर पुढं जे आज दिवसभरात होईल ते तुमच्यासोबत मी शेअर करेन. म्हणा आम्ही काशी करायला निघालो आम्ही यांच्या भाषेत काशी करायला. चालू तर आता जसं पाऊस चालू होता ना, जोरात वातावरण खूप गरम होतं आणि तिथपर्यंत थोडा वेळ होतो, वेळ काही नव्हतं. असं पुढे जाता जाता चहा प्यायचा होता. मिस्टरने घरी पेले होते पण तरी घ्यायचाच होता. म्हटलं घ्या मग तुम्ही चहा. आणि नंतर मी काही चहा घेत नाही आणि मला ना भूक पण खूप लागली होती. म्हटलं कामावर गेलो काय बिस्किट म्हणजे बिस्किट खाऊ. जाऊन पोचलो होतो आणि आमचे बॉडीगार्ड गॅस टाकी नेत होते दोघंजणं. तिथं आहे ना भांडे वगैरे सगळं त्यांचंच होतं, फक्त किराणा न्यायचा होता आपल्याला. तर तो किराणा काढून घेत होतो गाडीतून आणि नंतर मग स्वयंपाकाला सुरुवात केली. डाळ भात आणि उसळ. तर इथं आलं लसूण ते मिक्स करून ठेवलं होतं, कांदा कापून ठेवला होता, त्याची पेस्ट करायची होती म्हणून. आणि इकडं मग चपातीच घेऊन आली आणि ताटलं, कारण की मी म्हटलं कशात नाही खाली पुन्हा सगळं मॅडम ती रोज यायची म्हणजे अर्जंट पोळींची ऑर्डर आली म्हणजे आधीच कापून घेतलं होतं, मीठ करून घेतलं होतं. पण दाखवत होते म्हणजे मी किती घ्यायचं आहे ते. तुम्हाला उसळीचं स्पेशल असा व्हिडिओ टाकलेला आहे मी. पण हा पण बघा आणि तो पण बघा, म्हणजे दोन्ही सारखेच आहे. पण बघा तुम्ही उसळ आम्ही कशी बनवतो ते. तर इथे सगळे काही मसाले काढून घेतले लागणारे आणि नंतर फोडणी दिली. तर तुम्ही बघा. आता आवरलं होतं, म्हणजे आता आम्ही घरीच निघालो होतो. पण मिस्टरांना एक ठिकाणी काम होतं, मग ते तिकडे गेले आणि मी गाडीतच बसलेली होती. तर मला हा म्हणजे खूप दिवसांनी हा मोर दिसला. टमाट्याचं शेत होतं हे, त्याच्यातून तो जात होता आणि माझं अचानक लक्ष गेलं. तो मोबाईलमध्ये काय म्हणजे एवढं क्लिअर नाही दिसत आहे, पण समोर खूप छान वाटत होतं तो म्हणजे मोर. तर असा होता आजचा दिवस. तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुम्हाला व्हिडिओमध्ये काय आवडतं ते कमेंट करून नक्की सांगा. जय श्री राधे.